पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन समता सैनिक दलाच्या लढ्यापुढे अखेर झुकले। पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झालेल्या बौद्ध महिलेचे प्रेत पुरण्यास मज्जाव करणाऱ्या जातीवादी समाजकंटकांवर व स्मशानभूमीत अतिक्रमण करणाऱ्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या मुजोर अधिकारी कल्याणी वर्मा यांना अखेर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून समता सैनिक दलाच्या कार्यापुढे झुकावं लागलं। समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष व गावातील समाज बांधव यांना धरणे आंदोलनासह 8 दिवस आमरण उपोषणाची वेळ असणाऱ्या पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या मुजोर अधिकारी कल्याणी वर्मा यांची बदली करण्याची मागणी परिसरात जोर धरत आहे। तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याचे काम समता सैनिक दलाकडून करण्यात आलं म्हणून समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष यांचे परिसरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केलं जात आहे व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या मुजोर व जातीवादी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी होत आहे। गेल्या 30 मार्चपासून समता सैनिक दल व वाणेगाव दफनभूमी मुक्ती आंदोलन समितीच्या माध्यमातून पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासह आमरण उपोषण आणि आज रोजी विराड आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। गेल्या 8 मागण्यांपासून आमची ही संघर्षाची लढाई 8 दिवसापासून सुरू होती। प्रमुख ज्या 7 मागण्या होत्या त्या गेल्या गुरुवारीच आमच्या मान्य झालेल्या होत्या, परंतु जी सर्वात महत्त्वाची आणि न्यायिक मागणी ती अशी होती की ज्या समाजकंटकांनी ज्या ठिकाणी दफनविधीला आलेल्या आजीचा शेवटचा जो क्षण होता त्या क्षणी गोंधळ घालून दफनभूमीमध्ये मज्जाव करणे, शिवीगाळ करणे, जातीयते निर्माण करून सामाजिक सलोखा ज्या लोकांनी बिघडवला अशा लोकांवर कायद्याच्या अनुषंगाने कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती। त्या प्रखर मुद्द्याला घेऊन गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण हे तीव्र स्वरूपाचं सुरू होतं, परंतु प्रशासनाने, शासनाने माननीय DYSP साहेब असतील, प्रांताधिकारी साहेब असतील, तहसीलदार असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे पवार साहेब असतील किंवा वर्मा मॅडम असेल यांनी तत्काळ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत विराड आंदोलनाची तीव्रता वाढू नये त्या अनुषंगाने तत्काळ त्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार व सुधारित BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आज या आंदोलनाची सांगता करण्यात आलेली आहे। सदर आंदोलन हे भारतीय संविधानाला अभिप्रेत असल्या कारणामुळे लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्याच पद्धतीचा तडा न जाता जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र दिलेले आहेत चळवळीचे त्या शस्त्राचा वापर करत हे आंदोलन आज शांततेने लोकशाही मार्गाने संपलेलं आहे। तरी सर्व समाज बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की वाणेगाव येथील पीडित परिवाराला आता लोकशाही मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या तरतुदीनुसार न्याय मिळालेला आहे। म्हणून समता सैनिक दल या न्यायिक लढ्यामध्ये भूमिका घेत असताना कुठल्याही पद्धतीचं 2 समाजामध्ये ते निर्माण होईल अशा कुठल्याच गोष्टीला या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं नाही। म्हणून वाणेगाव या ग्रामस्थांना 100% या ठिकाणी न्याय मिळाला आहे। म्हणून या घटनेचा कोणीही आपल्या मनामध्ये तीव्र तिरस्कार न घेता बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास ठेवत आपण सर्वांनी हे समता सैनिक दलाच्या माध्यमातून, वाणेगाव दफनभूमीच्या माध्यमातून हा लढा जिंकलेला आहे असं मी या ठिकाणी सार्वजनिकरित्या जाहीर करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम।